नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आजची रेसिपी बघा, दिसते ना एकदम लाजवाब आणि तोंडाला पाणी आणणारी। जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला संपूर्ण बघा आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवातीला मी खडे मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 ते 3 चमचे धने, त्यानंतर जिरा घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा, त्यानंतर लसूण घेतलेला आहे 7-8 पाकळ्या, लवंग घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे। सगळं व्यवस्थित काय करायचं, आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मी असं सुकंच भाजून घेते, तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे, जास्त भाजायची सुद्धा गरज नाही आहे। 1-2 मिनटं फक्त आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही चिकन हैदराबादी बनवू शकता आणि तीही एकदम लाजवाब होते आणि चवीला पण एकदम भन्नाट लागते। तर नक्कीच एकदा बनवून बघा। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित काय करायचे, भाजून घ्यायचे आहेत। मसाले अशा प्रकारे जेव्हा आपण भाजून घेतो ना, तर याची चव मात्र एकदम मस्त येते। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आलं सुद्धा घालू शकता आणि मिरची सुद्धा घालू शकता। लाल मिरची जर तुम्हाला वाटलीच तर तुम्ही वापरू शकता। तर बघा, आता आपले मसाले भाजून झालेले आहेत, त्यांना आपण साईडला ठेवून देऊयात आणि चिकन मॅरिनेट करून घेऊयात। तर त्यासाठी बघा, सुरुवातीला मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो। त्यानंतर आता काय केलं, यामध्ये घातलाय चिकन मसाला। त्यानंतर आपण आता यामध्ये घालतोय हळद अर्धा चमचा, त्यानंतर यामध्ये घालायची आहे धने पावडर 1 चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा। हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर आता यामध्ये आपण घालतोय लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे। हे बघा, आता अशा प्रकारे सर्व मसाला व्यवस्थित त्याला चिकनला कोट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाल्यांची सगळी चव चिकनमध्ये उतरेल आणि याला अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर बघा, आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी कांदा फ्राय करून घेते। तर कांदा मी 4 ते 5 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत लांब लांब आणि त्यांना सगळ्यांना काय करते, असं फ्राय करून घेते। जसं आपण बिर्याणीमध्ये कांदा वापरतो ना, त्या प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता काय करूया, आपण याला काढून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे सर्व कांदा मी काढून घेते। जेव्हा आपण अशा प्रकारे कांदा या चिकनमध्ये वापरतो ना, तर याची चव एकदम मस्त येते। तर बघा, आता सर्व कांदा मी यामधून काढून घेते। आता काय करायचे, आपण जे मसाले ठेवले होते ना, तर ते भाजून तर ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित काय करायचं, आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर सगळे मसाले मी जारमध्ये काढून घेते आणि यांना व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। पाणी वगैरे टाकण्याची काहीही गरज नाही आहे, असंच आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे तर मसाले आपले वाटून झालेले आहेत। तर बघा, आता कढईमध्ये मी पुन्हा तेल तापायला ठेवले आणि त्यामध्ये काय करते, जे आपण आता सुके मसाले वाटून घेतलेले आहेत त्यांची अर्धी पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि अर्धी मात्र बाजूला ठेवून द्यायची आहे। तर अर्धी मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि यानं परतून घेतलेलं आहे। आता यानंतर काय करायचं आहे, आपण जो फ्राय करून कांदा ठेवला होता ना, तर अर्धा कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा परत बाजूला ठेवून द्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। आणि आता काय करायचं, आपल्याला जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि काय करायचं, याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं असं व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे तोपर्यंत की त्याची चव पूर्ण मसाल्यांची चिकनमध्ये जात नाही। कारण काय आहे, लगेच पाणी जर घातलं ना, तर याची चव मात्र पूर्णपणे बिघडते। त्यामुळे असंच आपल्याला काय करायचं, परतून घ्यायचं आहे। याला थोडासा चिकन परतण्यासाठी वेळ लागतो, पण मात्र याची जेव्हा रेसिपी एकदम तयार होते तेव्हा मात्र चव एकदम भन्नाट लागते। हे बघा, आता चिकन व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये काय करते, मी उरलेलं जे मसाले आपण पेस्ट करून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते। तर हे बघा, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे यांना सर्वांना काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे
म्हणजे काय होतं ना, की मसाल्यांची जी पूर्ण चव आहे ती चिकनमध्ये येते आणि प्लस आपण यामध्ये कांदा पूर्ण फ्राय केलेला घातलेला आहे. त्यामुळे त्याचीसुद्धा एकदम भन्नाट चव लागते. हे बघा आता मसाले व्यवस्थित आपण चिकनसोबत परतून घेतलेले आहेत. तर यावरती झाकण ठेवूया. झाकण ठेवून आपल्याला काय करायचं आहे 5 मिनिटं स्लो फ्लेमवरती यांना शिजवून घ्यायचं आहे. तर बघा 5 मिनिटं झालेली आहेत आणि चिकन मस्त एकदम शिजलं आहे. पूर्ण नाही पण अर्धं शिजलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता या स्टेजवरती काय करायचं आहे आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी तेवढंच घाला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे. तर त्या अकॉर्डिंग यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला जास्ती ग्रेव्ही बनवायची नाही आहे. कारण आपण थोडं सुक्कच बनवत आहोत. हे बघा अशा प्रकारे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला सर्वाला काय करते मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि सर्व मसाले तर आपण सुरुवातीलाच घातले होते त्यामुळे आता काही घालायची गरज नाही आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर यावरती मी झाकण ठेवते आहे आणि याला 15 मिनिटं मिनिमम स्लो फ्लेमवरती शिजवून देते. हे बघा 15 मिनिटं झालेली आहेत आणि बघा एकदम मस्त भन्नाट असं चिकन शिजून तयार आहे. दिसतं ना एकदम यम्मी आणि खरंच खायलासुद्धा तेवढंच मजेदार आणि चवदार आहे. तर बघा आता आपण उरलेला जो फ्राय केलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित काय करूया फ्राय करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. आणि आता आपल्याला काय करायचं यामध्ये घालायची थोडीशी हिरवी कोथिंबीर. हे बघा मस्त दिसतंय ना एकदम भन्नाट चविष्ट. तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर कशाहीबरोबर खाऊ शकता. हे बघा आपलं चिकन एकदम रेडी आहे. हैदराबादी चिकन रेडी आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.